सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या एक्झाम म्हणजे एम.ए. भाग 1 सत्र 2च्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण परीक्षा फॉर्म ज्या आता तुमच्या एप्रिल 2024 मध्ये ज्याला आपण उन्हाळी सत्रातल्या परीक्षा म्हणतो, त्या परीक्षेच्या एक्झाम फॉर्म बद्दलच्या सूचना देण्यासाठी आपण या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना मला आता तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यासाठी आपण या ऑनलाईन या मार्गदर्शन सत्रामध्ये तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. अ, या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपले जे परीक्षा फॉर्म भरायचे आहेत, तर कुणाला परीक्षा फॉर्म भरायचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल आणि कसे भरायचे आहेत त्याची देखील माहिती तुम्हाला या मार्गदर्शन सत्रामध्ये मी देणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण जर आपल्या याच्या आधी झालेल्या ओरिएंटेशन कोर्स सत्र जे आपण घेतलं होतं, याच्या आधी एक मार्गदर्शन सत्र आपण घेतलेलं होतं, त्याला हजर असतील तर त्यावेळी पण आपण परीक्षा फॉर्म बद्दलची चर्चा आपण केलेली होती. तर त्यामध्ये काय होतं की आपण दोन भाग याच्यातले केले, विद्यार्थ्यांचे दोन भाग आपण केलेले होते. पहिला भाग कुठला, तर जे विद्यार्थी सेमिस्टर 1, तुम्ही सगळेजण एम.ए. पार्ट 1, एम.ए. भाग 1 सत्र 2 चे विद्यार्थी आहात असं आपण त्यांच्यासाठीच हे आयोजित केलेलं आहे. त्यामुळे तेच विद्यार्थी आता जॉईन आहेत असं मी गृहीत धरतो. तर एम.ए. भाग 1 सत्र 2 च्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे. परत एकदा मी सांगतो की जे विद्यार्थी एम.ए. भाग 1 सत्र 1 जो त्यांचा आधीचा सत्र होता त्यातले सगळे विषय पास झालेले आहेत. ऑल क्लिअर आहेत. एम.ए. भाग 1 सत्र 1 चे ज्यांचे सर्व विषय क्लिअर आहेत अशा विद्यार्थ्यांचे सत्र 2 चे परीक्षा फॉर्म हे कॉलेज जे आहे त्यांचे जे अभ्यास केंद्र आहे त्याच्या मार्फत भरले जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे परत एकदा सांगतो, एम.ए. भाग 1 सत्र 1 चे सर्व विषय क्लिअर असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सत्र 2 चे परीक्षा फॉर्म हे त्यांच्या अभ्यास केंद्रामार्फत भरले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांचे विषय क्लिअर आहेत सेमिस्टर 1 चे अशा विद्यार्थ्यांना सेमिस्टर 2 चा परीक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. हे क्लिअर झालं. आता दुसरी सूचना ही एम.ए. सेमिस्टर 1 मधले ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले होते त्यांनी आपला परीक्षा फॉर्म विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन स्वतः भरायचा आहे. ठीक आहे. येते लक्षात, ज्यांचे एम.ए. सेमिस्टर 1 चे विषय राहिलेले आहेत आणि आता जे सेमिस्टर 2 ला प्रवेशित आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपला एम.ए. भाग 1 चा रिपीटरचा फॉर्म, एम.ए. भागचे विषय राहिलेत म्हणजे ते रिपीटर झाले. विषय राहिलेत म्हणजे काय काय, म्हणजे तुम्ही त्याला वेगवेगळे शब्द वापरता. सर माझा एम.ए. सेमिस्टर 1 चा बॅकलॉग आहे. सर मी एम.ए. सेमिस्टर 1 ला ऍबसेंट होतो. तर सेमिस्टर 1 च्या विषयाची मी परीक्षाच दिली नव्हती. असे जे तुम्ही सगळे वेगवेगळे शब्द वापरता, म्हणजे रिपीटर विद्यार्थी, सेमिस्टर 1 चे रिपीटर विद्यार्थी जे आहेत, त्यांच्या रिपीटर जे पेपर्स आहेत त्याचे परीक्षा फॉर्म या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन भरायचे आहेत. सेमिस्टर 1 ची जी फी आहे, कारण आता रिपीटर आहेत तर रिपीटरची फी त्यांनी भरायची आहे. रिपीटर पेपरची फी त्यांना भरावी लागते. ठीक आहे. तर ती फी भरायची, तो फॉर्म प्रिंट करायचा आणि हा प्रिंट केलेला फॉर्म, परीक्षा फी ची पावती आणि तुमचा सेमिस्टर 1 चा रिझल्ट जो असेल ना, ऑनलाईन रिझल्ट तुम्हाला मिळालेला असेल सेमिस्टर 1 चा फेल राहिलेला पेपर राहिल्याचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट, अशा हे 3 डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या स्टडी सेंटरवर सादर करायचं. लवकरात लवकर जसा फॉर्म भरला की हे लगेच नेऊन सादर करायचं. ठीक आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे सेमिस्टर 1 ज्यांचे सगळे विषय क्लिअर आहेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरायची आवश्यकता नाही, फी भरायची आवश्यकता नाही. त्यांचे परीक्षा फॉर्म हे कॉलेज मार्फत भरले जातील. विषय संपला त्यांचा. ज्यांचे सेमिस्टर 1 चे विषय राहिलेले आहेत त्यांनी त्या रिपीटर विषयांचे फॉर्म भरायचे आहेत. त्या रिपीटर पेपरसाठी एक्झाम फॉर्म भरायचा आहे.
त्या रिपीटर पेपरचे परीक्षा फी जी आहे 2 असतील, 4 असतील, जे काय असेल पेपर, त्याची फी त्यांनी ऑनलाईन भरायची आहे. ती फी ऑटोमॅटिकली त्यांच्या त्या पोर्टलमध्ये कॅल्क्युलेट होते. त्यामुळे त्यांना काही फी असं विचारायची आवश्यकता नाही. ती फी तुम्हाला मिळून जाईल. साधारण 2 पेपरसाठी साधारण 453 वगैरे फी दिसेल आणि 4 पेपर असतील तर 800 850च्या आसपास ती फी असते. त्याचं फीचं चार्ट पण तुम्हाला मी ग्रुपमध्ये देईन. ठीक आहे. तर हे झालं ज्यांचे सेमिस्टर 1 चे फॉर्म विषय राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची सूचना. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कुणी सेमिस्टर 1 मधले विषय राहिलेला विद्यार्थी आहे का? मी आहे सर. ठीक आहे. आता बरं असं करू. आता आपण नेमकी किती विद्यार्थी ह्याचे आहेत बघूया. तुमच्या याच्यामध्ये एक ऑप्शन असतो हँड रेजचा. ठीक आहे. सेमिस्टर 1 चे विषय राहिले त्यांनी आपले हँड रेज करावे. तर ते ईमेल आयडी आणि नेम मी चुकीचं सांगणार आहे म्हणते. सगळं. सांगणार आहे मी सगळं. चालेल. लवकर करा. म्हणजे पटापट ज्यांचे ज्यांचे पेपर राहिले, जे ऍबसेंट होते त्यांनी हात वर करा त्याच्यामध्ये. हॅलो सर. हा बोला. हा सर माझा पहिला आणि 3 नंबरचा पेपर राहिलेला आहे. आपण म्हटलं की आता फक्त हात वर करा. शंका आपण घेऊ नंतर. सॉरी सर. रणजित पाटील माईक बंद करा तुमचा. ठीक आहे. म्हणजे साधारण एक 9 लोक जे आहेत त्यांचे पेपर राहिलेले आहेत. ठीक आहे. तर आता हे जे ज्यांचे विषय राहिलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे एक प्रात्यक्षिक जे आहे ते फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये जी आवश्यक गोष्ट आहे ती आवश्यक गोष्ट काय की तुमचा ईमेल ऍड्रेस जो आहे जो तुम्ही फॉर्म भरताना ज्यावेळी लॉग इन आयडी तयार केला होता तो ईमेल ऍड्रेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्या ईमेल ऍड्रेसच्या माध्यमातून तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी MA फर्स्ट इयरचं ऍडमिशन घेतलं त्याच्यावर जो तुम्ही ईमेल ऍड्रेस नोंदवलेला होता तर तो ईमेल ऍड्रेस तुम्हाला इथं वापरायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय करू माधुरी जे आहेत त्यांचा ईमेल ऍड्रेस आपण घेऊयात. त्यांनी आधी पण सांगितलं होतं. तर तुम्ही काय करा मला तुमचा ईमेल ऍड्रेस जो आहे तो व्हॉट्सअप करा. ओके सर. हा. मी आता एक डेमो दाखवतो हा फॉर्म कसा भरायचा तो काय. बरं मला अजून एक विचारायचं आहे जे आता ज्यांचे विषय क्लिअर आहेत सगळे अशा विद्यार्थ्यांना काही शंका आहे का? त्यांनी असतील तर त्यांनी आपले प्रश्न विचारून घ्यावेत आता. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. सर हा आता माझे क्लिअर झाले त्यांना प्रत्येक वर्षी आता हा फर्स्ट सेम सेकंड नाही सेमला आता फॉर्म गरज नाही. आता नाही. आता कसं आहे आपण एक व्यवस्था म्हणजे जी ऑनलाईन सिस्टीम आहे ती बदल केलेली आहे. ठीक आहे. हा, हा. तर त्यामुळं आता आपण आता जे सूचना दिल्या जात आहेत त्या फक्त आत्तापुरत्या आहेत. याच्या लक्षात पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही जाल सेकंड इयरच्या ऍडमिशनच्या वेळी त्या ऍडमिशनची प्रोसेस तुम्हाला करावी लागेल त्याची. बरं. ठीक ठीक आहे. आहे, ठीक तर त्यावेळेच्या येणाऱ्या सूचनानुसार प्रोसेस करायची. आहे. ओके म्हणजे आता फक्त मला काय करायचं नाही. हा आता आता फक्त डायरेक्ट तुम्हाला काय करायचं नाही. फक्त तुम्ही काय करायचं जास्तीत जास्त तर आमचा फॉर्म भरला का कॉलेज हा. विचारणं हे पण काम आहे ना आपलं. ते हो हो हो. घ्यायची बरोबर. सर मी एक अजून भरण्यामध्ये एक रिक्वेस्ट करायचे ग्रुपवर ना आपला कॉलेजचा नंबर जिथे आम्हाला समजा काही शंका असेल तर तो नंबर फक्त एक फॉरवर्ड करून ठेवा. कुणाचा म्हणजे कोणाला समजा मला कॉन्टॅक्ट करायचा असेल डॉक्युमेंट्स म्हणजे रिलेटेड किंवा काय नाही क्वेरी असेल. बघा कसं आहे 2 गोष्टी आहेत.
तुम्हाला नेमकी काय अडचण आहे ना त्याच्यावर ते डिपेंड हा. करते की तुम्ही कुणाला फोन करणार. अच्छा तुला अच्छा आता अडचण कोणती आहे? हा, कारण नाही आता तुम्ही नेक्स्ट मी असतो विद्यापीठात असतो, बरोबर. बरोबर. हा, हा तर तुम्हाला नाही आता आता फक्त फॉर्म भरताना आता ईमेल आयडी लागला असं म्हटलात ना, तर दोन दोन ईमेल आयडी क्रिएट केलेत माझे. तर आता मला आता पटकन क्लिक झालं, जर समजा मला नेक्स्ट इयरला फॉर्म भरायचा असेल तर ईमेल आयडी कुठला भरलाय मला आठवत नाही, तर तो मला मग बरोबर, तिथून तो कन्फर्म करून तुमच्या मिळेल ना. कॉलेजकडनं कन्फर्म करून येईल तो. हा हा मग तेवढंच एक शंका होती. ठीक. थँक्यू सर. हो. आपल्या हॅलो सर, हा, नमस्कार. बोला बोला. आपल्या स्टडी सेंटरला विचारायचं ना फॉर्म भरला का? हा, म्हणजे एकदा फक्त फोन करून विचारा, आता लगेच विचारू नका, 2 दिवसांनी विचारा. लगेच नाही. हा भरला, चालेल. ते एकदा भरला म्हटले की संपला विषय, किंवा आम्ही भरतो म्हटले तरी विषय संपला. कारण ते म्हणजे त्यांना लक्षात आहे ते करायचं आहे हे त्यांच्या, म्हणजे तुम्हाला ठीक आहे. खात्री होऊन जाईल, येते लक्षात. चालेल चालेल. ओके थँक्यू. हा, हॅलो आणि आणि सर हं, काय मुदत वगैरे आहे का, म्हणजे 7 कधीपर्यंत? तारीख शेवटची डेट आहे फॉर्म भरायची. असा आत्ता हा फेब्रुवारीची. हा, ओके. ठीक आहे. तर 7 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे सगळ्यांना, म्हणजे जे रिपीटर विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी पण सांगतो. 7 तारीख ही शेवटची तारीख आहे. तर 7 ओके. तारखेच्या आत हे फॉर्म भरून तुम्हाला त्याची जी हे आहे प्रिंट, हा फॉर्मची प्रिंट, हा पावती, ही भरलेली पावती आणि रिझल्ट मागच्या सेमिस्टरचा असं तुम्हाला स्टडी सेंटरवर जमा करायचं आहे जमा रिपीटर करायचं. विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. चालेल आणि रेग्युलर वाल्यांना पण त्यांचा रिझल्टची प्रिंट द्यावी लागेल. काय रेग्युलर सॉरी सगळ्या सब्जेक्टला क्लिअर झालेल्यांना नाही, पण त्यांनी काय द्यावी लागेल द्यायची का गरज नाही, प्रिंट? त्यांचा फॉर्म तिकडे भरला जाईल. बरं ठीक हं? आहे. ओके. म्यूट करा. ठीक आहे. आता मग जे ऑल क्लिअर आहे त्यांची काही शंका नाही आहे ना आता याच्यात, झालं क्लिअर त्यांच्या बाबतीतलं. म्हणजे आता मी जो रिपीटर विद्यार्थ्यांचे त्यांच्यासाठी डेमो दाखवतो. ठीक आहे. तर आता रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आपण डेमो मी दाखवतोय. काय करायचंय की तुम्हाला शक्यतो तुम्ही स्वतः तुमचे फॉर्म भरायचा प्रयत्न करा. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की म्हणजे आता तुम्हाला पण मी म्हणजे सांगतो की काही वेळा काय होतं की तुम्ही काय करता की स्टडीज ह्याच्यामध्ये जाता, सायबर कॅफेमध्ये जाता, तिथं फॉर्म भरायला सांगतात. मग तिथं तुमच्याकडे ईमेल नसतो. मग तो ईमेल ऍड्रेस तो सायबर कॅफेवाला त्याचा स्वतःचा टाकतो, किंवा काही लोक तर एकदम ऍडव्हान्स पद्धतीनं या बाबतीत काम करून घेतात. ते काय करतात की सायबर कॅफेला नुसतं फोन करून सांगतात की आमचा फॉर्म भर म्हणून. हा, मग सायबर कॅफेवाला काय करतो, स्वतःचाच ईमेल ऍड्रेस टाकतो. हा, त्याला ओटीपी लागतो, ईमेलचा ओटीपी लागतो आणि मोबाईल फोनचा ओटीपी लागत होता. मग तो काय करतो की स्वतःचा ईमेल ऍड्रेस पण टाकतो विद्यार्थ्याच्या ह्याच्यात, त्यात स्वतःचाच फोन नंबर पण टाकतो. त्याच्यानंतर काय करतो की एबीसीआयडी पण काहीतरी चुकीचा पडून जातो. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडतात. त्यामुळे एकतरी तुम्हाला स्वतः भरता येत असेल तर स्वतः फॉर्म भरा. तुम्हाला समजा स्वतः फॉर्म भरता येत नसेल तर सायबर कॅफेमध्ये जावं लागत असेल तर तिथे स्वतःच्या समोर ते भरून घ्या. हं? कारण याच्यामुळे काय होतं, आता बऱ्याचदा काय झालं की आता टीसी साठी असेल किंवा एबीसीआयडी साठी मी विद्यार्थ्यांना फोन करतो, तर फोन कुणाचा दुसऱ्याचा लागतो, सायबर कॅफेमध्ये फोन लागतोय. मग त्या विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचता येत नाही. मला जरी खूप आता तुम्ही बघा तुमच्या आपल्या याच्यामध्ये जवळपास 399 ऍडमिशन आहेत काय, आणि आपल्या ग्रुपमध्ये तेवढे विद्यार्थी कनेक्टेड नाहीत. कारण काय आहे की बऱ्याच जणांनी मित्राचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, सायबर कॅफेचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, काय अशा ह्याच्या किंवा घरातल्यांचे कुणाचे तरी मोबाईल नंबर दिलेले असतात. मग मी त्या प्रत्येकाला मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी मेसेजेस केलेले आहेत, ईमेल केलेले आहेत. तर सगळे ते जॉईन होऊ शकत नाही, कारण हे या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. तर आता तुम्हाला येणाऱ्या म्हणजे हे वर्ष, आता येणारं वर्ष, यावेळी तुम्ही मी जे आता सांगितलं की फॉर्म भरताना स्वतः सोबत जाऊन, म्हणजे स्वतः जा तिथं तुमच्या डोळ्यासमोर फॉर्म भरून घ्या. हे तुम्ही करू शकता किंवा स्वतः भरा. हं? ही गोष्ट थोडी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला डेमो दाखवतोय, डेमो आपण बघूया. तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे की आपली जी विद्यापीठाची वेबसाईट आहे, पहिल्यांदा तिथं जायचंय तुम्हाला. एकच सेकंद. काय वेबसाईट www.uni शिवाजी
www.udemy.ac.in. स्क्रीन शेअरिंग दिसतंय ना सगळ्यांना? हो हो सर. सर. हा हो सर. हा ठीक आहे. तर हे जे www.unishivaji.ac.in या वेबसाईटवर सगळ्यांनी पहिल्यांदा जायचं आहे. ठीक आहे. तर हे आली वेबसाईट आपल्या विद्यापीठाची. विद्यापीठाची वेबसाईट आल्यानंतर तुम्ही इथं स्क्रोल केलं खाली काय तर तुम्हाला इथं वेब ऍप्स नावाचं एक टॅब दिसतं. वेब ऍप्स बरोबर. तर या वेब ऍप्स वर तुम्ही क्लिक करायचं आहे. परत एकदा दाखवतो. विद्यापीठाच्या वेबसाईटवर आला की खाली स्क्रोल करायचं. तिथं तुम्हाला वेब ऍप्स नावाचा टॅब दिसेल. वेब ऍप्स नावाच्या टॅब वर तुम्ही क्लिक करायचं आहे. एकच काय काम आहे? थोड्या वेळानं मला कॉन्टॅक्ट सेशन घेते मी. तुम्ही विचारून बसा थोड्या वेळ. किती वाजता आहे तुमचं? वेब ऍप नावाच्या फोल्डरवर तुम्ही क्लिक केलं. वेब ऍप नावाच्या टॅब वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं हे ऑनलाईन पोर्टल जे आहे ते उघडतं. हे ऑनलाईन पोर्टल आहे. ठीक आहे. आणि या ऑनलाईन पोर्टलवर इथं स्टुडंट पोर्टल असं दिसतं. स्टुडंट पोर्टल या इथं. ठीक आहे. तर या स्टुडंट पोर्टलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या स्टुडंट पोर्टलवर तुम्ही क्लिक केलं की इकडच्या बाजूला तुम्हाला आणखी काही टॅब ओपन झालेले दिसतात. ठीक आहे. स्टुडंट पोर्टल. हा स्टुडंट पोर्टल तुम्ही उघडला. आता इथे क्लिक केल्यानंतर इथं स्टुडंट पोर्टल असं येतं. बघा परत एकदा दाखवतो. इथं तुम्ही क्लिक केलं स्टुडंट पोर्टलवर की इथं स्टुडंट पोर्टल उघडतं. आणि मग तिथं आपल्याला वेगवेगळे असे टॅब दिसतात. यातला जो रजिस्ट्रेशनचा टॅब आहे त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या रजिस्ट्रेशनच्या टॅबवर क्लिक केलं की तुम्हाला इकडे काही ऑप्शन्स परत दिसायला सुरुवात होते. तर यातलं सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी आहे ते डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन. हा टॅब तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही सगळे डिस्टन्सचे विद्यार्थी आहात त्यामुळे डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन जे आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल असं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हे तुम्हाला दिसतं. आता काय आहे की इथं तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस जो आहे तो लॉग इन साठी वापरायचा आहे. ठीक आहे. आता काय आहे की या ज्या माधुरी आहेत त्यांनी आपल्याला ईमेल ऍड्रेस पाठवलेला आहे. तो ईमेल ऍड्रेस आपण इथं टाकून बघू. @gmail.com. ठीक आहे. तुम्हाला पासवर्ड माहित आहे का? नाही सर. माळी सरांनीच भरला होता फॉर्म माझा. आणि email माळी सर address- सांगायला कॅपिटल JATH च कॅपिटल जे टाकायचं जत @123 टाका म्हणले ते. बरं. आता कसं करायचं मग? आता नवीन पासवर्ड तयार करायला लागेल. तुम्ही पासवर्ड पाठवा मला व्हॉट्सअपला. 15 मिनिटं लागतील मला. 15-20 मिनिटं लागतील. बसवा की. पाठवताय का पासवर्ड? ठीक. तर त्यांनी आपल्याला पासवर्ड दिलेला आहे. आपण एकदा प्रयत्न करू पासवर्डवर. हे बघा यांचा पासवर्डवर आपण क्लिक दिलं त्यांनी पासवर्ड काय त्याच्यावर आपल्याला हा फॉर्म उघडलेला आहे. बरोबर दिसतोय तुम्हाला फॉर्म उघडलेला? तर पासवर्ड नाही सर. दिसत सर नाही? नाही दिसत. स्क्रीन शेअरिंग अच्छा सॉरी एक मिनिट. स्क्रीन शेअरिंग मध्ये दुसरा नवीन टॅब उघडलेला आहे त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही. एक मिनिट. अच्छा मग तुम्हाला आता मी लॉग इन करताना पासवर्ड पण दिसला नाही का? नाही सर. अच्छा ते एक नाही सर. परत एकदा दाखवतो मी. सगळं परत एकदा गबाळ काढायला पाहिजे.
हे बघा, आपण ह्याच्यावर क्लिक केलं, बरोबर आहे. डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन, एक सेकंड. एंटायर स्क्रीन शेअरिंग करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हा, आता आपण इथं होतो, बरोबर. हा, इथं आल्यानंतर स्टुडंट पोर्टलला गेलो, रजिस्ट्रेशनला गेलो. रजिस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशनला आपण आलो. हॅलो. आणि तर हा, मला बोला. आता screen नाही होत आहे. काय काही दिसत नाही? नाही सर. दिसत नाहीये काही? नाही, तुम्ही जो फॉर्म फिलअप करताय ना तो दिसत नाहीये. नाही नाही, फॉर्म अजून नाही. मी परत लॉग इन करायसाठी उघडलंय. तुम्हाला काही ते तो दिसत नाही? लॉगिन पण दिसत नाही. हा, तो लॉगिन पण दिसत नाही. तुम्ही ऑनलाईन दिसताय, हा, स्क्रीन नाही दिसत. ओके. एकच सेकंड ना, मला इकडे दोन दोन click आलेत. मला एकच फक्त त्यांच्या शंका आहेत ते पूर्ण करू. काय आहे तुमचं? काय होतं? फॉर्मचा इश्यू आपला तुमचा कुठला विषय? MST फर्स्ट इयर. लास्ट इयर. लास्ट इयरच्या सूचना परत नंतर उद्या येतील. अजून त्याची सिस्टीम चालू आहे की नाही ते क्लिअर नाही. ह्या बघितलं तर हं. त्यामध्ये पासवर्ड जर न्यू क्रिएट करायचं म्हणलं ना नाही, ते तर त्यासाठी मग कॉलेजमध्ये पासवर्ड जर लक्षात नसेल ना, नाही पासवर्ड लक्षात आहे, नाही नाही, त्याच्यात लॉग इन होतंय का? नाही होत ना. नाही होत आहे. रजिस्टर ईमेल ऍड्रेस टाका असं म्हणतात का ना, म्हणताय ना असं. रजिस्टर कॉलेज टाकला ना तसं सांगते काय तो रजिस्टर ते, नाही. हा, मग ते कॉलेजकडे जायचं आणि कॉलेजच्या सिस्टीम मध्ये तो रजिस्ट्रेशन जी ईमेल आहे तो अपडेट करून घ्यायचा. आणि तो अपडेट करून घेतला की मग त्याच्यातनं तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड करायचं. म्हणजे परत काय करायचं, त्यांनी अपडेट केला तुमच्या सिस्टीम मध्ये की परत लॉग इनला जायचं. काय म्हणतो नाही 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 नाही. करते कॉलेज लॉग इन उघडलं ना कॉलेजनं, तर तुमचा डाटा ते बघतील. हा, त्यात तुमचा ईमेल ऍड्रेस जो नवीन तुम्ही सांगाल तो नवीन तिथं अपडेट करतील. हा, मग तो अपडेट केला, सबमिट केला. सबमिट केल्यानंतर तुम्ही काय करायचं, परत तुमच्या स्टुडंट पोर्टलला जायचं. स्टुडंट पोर्टल मध्ये गेल्यानंतर फॉरगॉट पासवर्ड ईमेल ऍड्रेस टाकायचा. फॉरगॉट पासवर्ड केला, ओटीपी केली, ओटीपी येते, ईमेल रजिस्टर झाला, मग पुढे फॉर्म भरायचा. झालं. दुसरी शंका, PhD नंतरचा फॉर्म भरलेला आहे, फॉर्म इथे सबमिट करायचा आहे का तसंच ठेवायचं? एक काम करा की आता जॉईन व्हा. माझ्या तुझा पेपर राहिलाय काय? माझा PhD एंट्रन्स पेपर राहिलाय काय? पेपर पण राहिलेला नाही. पेपर क्लिअर आहे, ऑल क्लिअर आहे. आता लास्ट टाइम आहे ना याची. नाही नाही, तेच म्हणतोय 3 सेमिस्टरचे सगळे पेपर क्लिअर आहेत ना? नक्की ना? हा, मग तुमचा फॉर्म कॉलेज भरणार आहे. तुम्ही काळजी करू नका. असं आहे कॉलेजकडे जायचं रे. ठीक आहे, कॉलेज त्यानं ऑनलाईन भरलाय. तुम्ही भरलाय का? PhD एंट्रन्सचा फॉर्म ना, PhD एंट्रन्सचा फॉर्म भरलाय. अच्छा, पीएचडीचं म्हणायला PhD चं. नाही, तुम्ही इथं. क्लिअर झालं, अच्छा क्लिअर झाला होता. अच्छा. PhD एंट्रन्सचा फॉर्म भरलेला आहे, फक्त तो फॉर्मची कॉपी द्यायची आहे, कॉलेज द्यायची आहे किंवा द्यायचीच नाहीये. पीएचडी एंट्रन्सचं ते वेगळं सेक्शन काय आहे. द्यायची गरज नाही. ते तुम्हाला ते ऍडमिशन, पीएचडी ऍडमिशनचं जे आहे की नाही पोर्टल, तिथं बघा त्याच्या सूचना. रजिस्टर व्यवस्थित भरलेलं आहे सगळं, फक्त त्याची कॉपी कुठे द्यायची आहे मी फक्त एमएचं मला क्लिअर माहित आहे हो. असं सरांमध्ये. मला दुसरी माझे 40 विद्यार्थी आहेत थांबलेत आता. त्यानंतर पुन्हा परत आपली भेटच नाही. मी डॉक्टर बरोबर. मानकर. अच्छा, डॉक्टर मानकर. बरं बरं मला बरं एकपेक्षा ऍडमिशन नव्हतीच का होता तुला जॉबला लावलं. बरोबर. तुम्हाला आलं ना लक्षात? मला फक्त एमए, कारण आता एमए बीएचं एक्झाम फॉर्मचं चालू आहे. तुम्हाला ते क्लिअर झालं ना तुमचं थर्ड फोर्थ सेमिस्टर विषय क्लिअर असेल तर कॉलेज फॉर्म भरेल, तुम्हाला काय अडचण नाही. पीएचडीचं जे आहे ते पीएचडी ऍडमिशनच्या ह्याच्यामध्ये पीएचडी ऍडमिशन असं लिहिलंय, त्याच्यावर त्यांनी सूचना दिलेली असतील. इतिहासची पीएचडी असेल तर सरळ डिपार्टमेंट मध्ये जाऊन चौकशी करा, ते सांगतील तुम्हाला काय करायचं. चालते. या मॅडम, तुमचं काय होतं? ओके, सॉरी, मी आता खूपच लोड आहे त्यामुळे. काय होतं तुमचं? रिझल्ट ऑनलाईन पोर्टलला दिसत आणि माझा एक विषय राहिलेला रिझल्ट काय झालंय? दिसत नाही. आणि माझा एक विषय पण राहिलाय. मी आता इथे येऊन चेक केलं. मग वेबसाईट वर जाऊ ना, रिझल्ट काढा ऑनलाईन पोर्टल. त्यांनी चेक केला नाही रिझल्ट तुमचा? चेक केलं तिथं मग काय म्हणले ते? तिथं दिसत नाही. इथं दिसत नाही म्हणजे काय दिसत नाही म्हणतात ते? रिझल्टच दिसत नाही. त्यांनी पाहिला काय?
रिझल्ट दिसेल करवडे सरांना विचारा का दिसत नाही रिझल्ट. माझ्याकडे जावा म्हटले. सर आता मी हा फॉर्म भरला ना एक एकच मिनिट. तर माझी एक्झाम कुठे असते? कुठलं कॉलेज आहे तुमचं? केएच कॉलेज गारगोटी. किती PRN? 2018 ही झाली. आता हे जुनं कोडचं आहे काय? हा. 2018चं? तर मला मेडिकल इश्यू होता हो, त्यामुळे आता सर्व्हर तर बंद आहे आता, त्यामुळे काय दिसत नाही. हम्म? थोड्या वेळ बसता मग बघू आपण. नाहीतर मग करवडे सरांना भेटा. आता सर्व्हर हे आहे, आता उघडतच नाही इथं. हे बघा. ही एक्झाम तिथं सेंटरलाच असणार. हा, सेंटरला द्यायचं. रिझल्ट जोडायचा आणि सेंटरला देऊन टाका फॉर्म. 7 तारखेच्या आत हे फॉर्म पहिला द्यायचं. परीक्षा एप्रिलमध्ये. हा, एकच पेपर राहिला काय? एकच पेपर आहे. बाकी सेकंड इयरचं झालेत. सगळे झालेत म्हणजे. ते फर्स्ट सेमिस्टर बहुतेक 1 तारखेनंतर असेल पेपर. 1 एप्रिल. रिझल्ट आणि ह्याची कॉपी ठेवा तुमच्याकडे. हे बघा आलाय, सांगा PRN. 09 09 86 56 86 56. 56. माझा नंबर लिहून घ्या आणि व्हॉट्सअप करा मला. 81 81 49 49 26 26 88 88. 40. तुझा रिझल्ट नाही निघत. असं झालं का तिथं? हा नाही तिथं निघला, तिथं दिसला रिझल्ट. मला मोबाईलवरती वगैरे दिसत नाही. तुझे पाठवलं नाही का त्यांनी? त्यांनी मला पाठवलं नाही, त्यांनी तिथे डायरेक्ट फॉर्म भरला मला बोलले. इथं उघडत नाही आता माझ्याकडे तो result. तुम्ही घ्या त्यांच्याकडून घ्या, नाहीतर एकतरी ऑनलाईन बघा. मला आता 098656. हा, करा व्हॉट्सअप करा मला. रेकॉर्डिंग वगैरे चालू असते. सगळे आवाज. हा, तर आवाज ऐकू येते माझा? आवाज ऐकू येतोय? होय. हा, ठीक आहे. तर आपण स्क्रीन शेअर करतोय मी परत एकदा. हा, तर तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की UniShivaji.ac.in वर जायचं आहे आणि आपली विद्यापीठाची वेबसाईट उघडायची. तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला वेब ॲप्स नावाचं सेक्शन दिसेल. वेब ॲप्सवर क्लिक करायचं आहे. तिथं आल्यानंतर ऑनलाईन पोर्टलला याल तुम्ही. ऑनलाईन पोर्टलवर स्टुडंट पोर्टल जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता स्टुडंट पोर्टलवर क्लिक केल्यानंतर काय होतं की एक नवीन टॅब उघडतं. इथं रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की नवीन टॅब उघडेल. इथं तुम्हाला हे दिसेल आणि इथं डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन असं दिसेल. याच्यावर तुम्ही क्लिक केलं की एक नवीन टॅब उघडतो. हा, तो तुम्हाला शेअर करतो कसा दिसतोय ते. हा, तर या पद्धतीने तो तुम्हाला टॅब दिसेल. आता दिसतो ना स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल? हो दिसतोय. हा, ठीक आहे. तर मगाशी आपण हे केलेलं होतं तो, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की इथे ईमेल ऍड्रेस जो होता तो आपण टाकलेला होता. इथे जे ईमेल ऍड्रेस आहे तो आपण टाकतोय आणि त्यांनी जो पासवर्ड दिला होता तो पासवर्ड देखील आपण त्यामध्ये टाकायचा आहे. हा पासवर्ड. तर पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केल्यावर हे लॉग इन होतं. ठीक आहे. आता हे लॉग इन झाल्यानंतर काय करायचं, इथे एक्झाम फॉर्म असं तुम्हाला दिसतंय. इथं आला तुम्ही, खाली एक्झाम फॉर्म तुम्हाला दिसेल. या एक्झाम फॉर्मवर तुम्ही क्लिक करायचं आहे.
इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सेमिस्टर 1 चा विषय राहिलाय. जे आपण ज्यांचा आता फॉर्म भरतोय, त्यांचा सेमिस्टर 1 चा विषय राहिलेला आहे. तर तिथं आपण येऊन या एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आणि इथे येऊन हा फॉर्म दिसतो. एकच पेपर राहिला ना तुमचा, राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर. हो सर. हा, तर तो पेपर आपल्याला दिसतोय. परत मी दाखवतो. इथं डॅशबोर्डला तुम्ही हॅलो येता. हॅलो सर, हा, स्क्रीन शेअर करा ना. केली ना स्क्रीन शेअर? नाही दिसत आहे सर. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन शेअर केलेली? हो, परत दिसतंय ते. परत दिसतंय ते. डिस्कनेक्ट होऊन परत जॉईन करा, हो सर. ज्यांना दिसत नाही मग दिसते. ओके ओके ओके. ठीक आहे. आता दिसायला लागली ना सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. होय सर. हो सर. तर इथं आलात तुम्ही. इथं बघा या साईडला डाव्या साईडला तुम्हाला एक्झाम फॉर्म असा टॅब दिसतो. तर या एक्झाम फॉर्मच्या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एक्झाम फॉर्मवर क्लिक केलं की इथं तुम्हाला MA मास्टर ऑफ आर्ट्स सेमिस्टर 1 असं तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल. ठीक आहे. तर इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचं की इथं जे पेनासारखं चित्र आहे की नाही त्याच्यावर क्लिक करायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की तुमचा जो राहिलेला विषय जो आहे तो आपल्याला दिसतो इथे. ठीक आहे. राईज अँड कन्सॉलिडेशन ब्रिटिश पॉवर इन इंडिया. आणि तुम्ही इथं येऊन तिथं काय करायचं, सिम्पली तिथं येऊन सेव्ह जे ऑप्शन आहे, सेव्ह त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमचे सगळे जे जे विषय राहिले ते दिसतात का तेवढं फक्त तपासून घ्यायचं आहे. माधुरी, तुमचे विषय एकच विषय राहिला होता ना? हो सर, एकच राहिला. हाच विषय होता? सर, हो सर. हो सर. हाच विषय होता. बोला. ऑल क्लिअर वाल्याने सेकंड सेमचा फॉर्म कसा भरायचा? नाही, ते आपण कॉन्ट्रॅक्ट सेशन सुरू करताना सांगितले की त्यांचे फॉर्म जे आहेत ते कॉलेजच्या माध्यमातून भरले जातात. हे फक्त आपण ऑल क्लिअर. विद्यार्थ्यांसाठी चालले. हा. ठीक आहे. तर आता हे ज्यांचा विषय राहिला त्यांनी असा विषय आपला चेक करायचा आणि सेव्ह म्हणायचं. सेव्ह झाल्यानंतर सेव्ह म्हटलं की आर यू शुअर टू सबमिट एक्झाम फॉर्म. तर सबमिटला आपण येस म्हणायचं. माधुरी, आपण सबमिट करायचा का तुमचा फॉर्म? हो करा सर. तर येस असं आपण त्याला क्लिक करायचं. तसं केल्यानंतर एक्झाम फॉर्म सेव्ह सक्सेसफुली असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हा ऑप्शन दिसला की तुम्ही त्याच्यावर ओके म्हणून क्लिक करायचं. आता हे झालं. आता याच्यानंतर काय होईल की तुम्हाला फी भरायची आहे. बरोबर. आता फॉर्म भरला. हा बघा तुमचा आता विषय इथं ऑलरेडी सेव्ह झालेला आहे. सेव्ह म्हटला, येस म्हटलं, ओके म्हटलं. आता झालं. आता फी वर तुम्ही इथं येऊन इथं फी जे लिहिलेले आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. ठीक आहे. एकच मिनिट. नाही, इथं फी ज्यावेळी एक्झाम फॉर्म भरला जातो ना तर त्यावेळी इथं फी साठी इथं कॉलम येतो. आता त्यांनी ऍडमिशनची जी ₹5,970 फी भरली होती ना ती आता दिसते. त्याच्याऐवजी आता त्यांचा एक विषय राहिलाय की नाही त्याची फी इथं येते. ती आता दिसत नाहीये. हा जुना फॉर्म आहे. ऑल क्लिअर वाल्यांनी फॉर्म कॉलेजमधून म्हणजे आमच्या अभ्यास केंद्राकडून भरायचं का जाऊन? तुमच्या कॉलेजनेच तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलंय. येतं जॉईन लक्षात? थोडं वेळानं झालं ना सर, त्यामुळे काही माहिती नाही म्हणून विचारलं. फक्त ज्यांचे फी राहिलेत ना त्यांनी तो फॉर्म फक्त भरायचा आहे. ठीक आहे. एनिवे आता यांच्या याला प्रॉब्लेम दिसतोय पण तुम्ही हे प्रयत्न करू शकता. काय करायचं की एक्झाम फॉर्म वर यायचं लॉग इन केल्यानंतर. इथे येऊन विषय बघायचा, सेव्ह म्हणायचं. आर यू शुअर म्हणतंय मग येस म्हणायचं. एक्झाम फॉर्म सेव्ह सक्सेसफुली झालं. त्यानंतर काय करायचं, फीज वर यायचं. इथे आता 570 ची फी दिसते त्याऐवजी तुमची रिपीटरची फी इथं तुम्हाला दिसेल आणि इथं काय येईल, हे जे ऍक्शन आहे की नाही ऍक्शन म्हणून
तिथं ते फी म्हणून येईल. तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि आपण जे युपीआय थ्रू जसं ऍडमिशनला फी भरली होती तशा पद्धतीने ही फी तुम्हाला इथून भरता येईल. ती फी भरली की त्याच्यानंतर इथं रिपोर्ट्स म्हणून असतात. तर रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला इथं एक्झाम फॉर्म डाउनलोड करून घेता येतो आणि फीची रिसिप्ट जी आहे ती देखील इथं प्रिंट रिसिप्ट मध्ये तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल. ठीक आहे. आणि या फॉर्मची प्रिंट काढायची, त्याला ती एक्झाम फीची रिसिप्ट जोडायची आणि तुमचा जो विषय राहिलेला आहे तो रिझल्ट जो आहे तो रिझल्ट जोडायचा आणि हे नेऊन 7 तारखेच्या आत तुमच्या कॉलेजवर तुम्हाला जमा करायचं. येते लक्षात? यात काही शंका नाही आहे ना आता जे मी काय सांगितलं त्यात? नाही सर. नाही सर. हा. दुसरा आता प्रॉब्लेम काय आहे की काही जणांचा ईमेल ऍड्रेस दिलेला असतो खरं त्यांना पासवर्ड माहित नसतो. बरोबर आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं इथे ईमेल ऍड्रेस टाकायचा त्यांचा. आता यांचा ईमेल ऍड्रेस टाकू आपण जो काही ईमेल ऍड्रेस होता की नाही तो समजा आपण काहीतरी 1 2 3 असं टाकू. तुम्ही तो रजिस्टर ईमेल ऍड्रेस टाकायचा एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता मी कुठला पण टाकत असेल तुम्ही तुमचा जो फॉर्मवर जो ईमेल ऍड्रेस भरला होता मागच्या वेळी फॉर्म भरताना तो ईमेल ऍड्रेस टाकायचा आणि फॉरगॉट पासवर्ड म्हणायचं. इथं तो ईमेल ऍड्रेस टाकून ओटीपी घ्यायचं आणि ओटीपी घेतला तुम्ही इथं ओटीपी टाकायचा, कन्फर्म म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठीचं तिथं लिंक येते. तर ती त्या पद्धतीने ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे फॉरगॉट पासवर्ड करून तुमचा नवीन पासवर्ड तुम्ही जनरेट करायचा तुमचा ईमेल ऍड्रेस वापरून. ठीक आहे. येते लक्षात? आता काही शंका आहे का सांगा बरं? हॅलो सर. हा बोला. रिपीटरचा फक्त आम्ही आणून द्यायचा आणि नेक्स्ट सेमिस्टरचं कॉलेज भरेल. ते कॉलेज भरेल तुमचं. तुम्ही फक्त रिपीटरचा फॉर्म भरायचा आहे. ओके सर. तुम्ही फक्त रिपीटरचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. येते लक्षात? काही शंका आहे अजून कुणाला? सर आता तुम्ही जेव्हा डेमो दाखवत होता तेव्हा साइड बाय साइड मी माझा फॉर्म पण भरत होते. त्याच्यामध्ये मला फीसचं वगैरे सगळं व्यवस्थित आलंय. पण जेव्हा ते डॉक्युमेंटेशन होते बघा पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर फोटो सिग्नेचर त्याच्यामध्ये फक्त एक कॉलम माझा पेंडिंग होता. त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही ना? नाही. तुम्ही ते फक्त फॉर्म आणि फी आणि रिपोर्ट या 3 गोष्टी फक्त वापरा त्यातलं. ठीक आहे. ओके. बाकी सगळं आहे कम्प्लीट आणि ते तुम्ही म्हटलेलं ना फीसचं ते पण आलंय मला. म्हणजे फीस करेक्ट करून आल्यात. अच्छा करेक्ट करून आले. म्हणजे कॅल्क्युलेटर फी ऑटोमॅटिक आली तुम्हाला बरोबर? हो. म्हणजे आता कसं त्यांची कोर्स फी दिसत होती. माझी रिपीट एक्झाम फीची फक्त दिसली तिथं. बरं. तुम्ही फॉर्म भरला का? हो भरला. आत्ताच भरला. बरं. पेमेंट केलं फीचं? हो पेमेंट पण करते आता. ठीक आहे चालेल. हॅलो सर. हा बोला. हा ऐका ना सर. माझे 2 पेपर राहिलेले आहेत फर्स्ट सेमचे. तर ते मी ऑनलाईन ते 2 पेपर साठी मी फॉर्म भरणार. बर. आणि मग आता सेकंड सेम साठी काय करावं लागणार? कधी भरला फॉर्म तुम्ही तो? नाही मी आज भरणार आहे आज. बरं भरला म्हणलं तुम्ही? नाही भरणार सर. ऐका ना भरणार आज 2 पेपर साठी मी फॉर्म भरणार ऑनलाईन. बरं. आणि मग सेकंड सेम साठी काय करावं लागेल? सेकंड सेमिस्टरचा तुमचा फॉर्म तुम्ही रिपीटर फॉर्म भरला ना तुमचं काम संपलं. आता पुढचं काम आहे ते कॉलेज जे आहे ना ते कॉलेज तुमचं सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरेल. बरं. हो आलं सर. थँक्यू. आणि कोणाला काही शंका? हॅलो बोला. सर काय झालंय ईमेल आयडी देताना म्हणजे स्पेलिंग मिस्टेक वगैरे किंवा काहीतरी झालतं जेणेकरून ते लक्षातच नाही ईमेल आयडी नक्की कोणता आहे तो. बर. पेपर राहिला काय करताय? पीआरएन. हॅलो पेपर राहिलाय का तुमचा? हो राहिलेत सर. मग आता काय करायचं कॉलेजवर जायचं कॉलेजच्या सरांशी संपर्क साधायचा. कुठलं स्टडी सेंटर आहे? LBS सातारा. आणि त्यांच्याकडून ते अपडेट करून घ्यायचे. बर अपडेट करून घ्यायचा तुमचा. ओके सर.
तो फॉर्म भरून घ्यायचा. आपला ईमेल ऍड्रेस म्हणजे आता जो अस्तित्वात ईमेल ऍड्रेस आहे तुमचा, ज्याच्यावर हा तुम्हाला हा माहिती येईल, असा ईमेल अपडेट करून घ्यायचा. पोर्टलवर यायचं तुम्ही स्वतः. हा ठीक आहे. फॉरगॉट पासवर्ड हा म्हणायचं, नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आणि फॉर्म भरायचा. ओके ओके सर. ओके थँक्यू. नेक्स्ट आणि कुणाच्या काय शंका आहेत? आहेत का शंका अजून कुणाच्या? सर हं. ते सरांनी माळी सरांनी हे पाठवले फॉर्म भरायसाठी लिंक. बर. मग त्याच्यावर भरायला लागलाय, खरं ईमेल आयडी ना नेम चुकीचंच म्हणते आता. आणि नाही तुमचं आहे की बरोबर, आता आपण केलं ना. हो तेच टाकले मी. पेमेंट ते करायसाठी बघायला लागले, मी पण ट्राय करायला, पण येत नाहीये सर. नाही नाही नाही, तुमचं खरं आता इथं लॉग इन उघडलंय ना आपण व्यवस्थित. हो. मग ते ईमेल ऍड्रेस बदल म्हणजे हे कसं होईल? कारण मी इथं उघडलंय त्यामुळे उघडत नसेल मग बहुतेक. नंतर ना ट्राय करते मग मी सर. नंतर ट्राय करा. पण मुद्दा काय आहे, तुमचा इश्यू वेगळा आहे. तुमच्या इश्यू मध्ये ते हे दाखवत नाही. एकच सेकंड आपण परत बघू. हो. हे लॉग इन होते, दिसतंय ना आता तुम्हाला. हे बघा तुमचं लॉग इन झालं. लॉग इन केल्यानंतर एक्झाम फॉर्मला आलो. एक्झाम फॉर्म मध्ये आल्यानंतर सेव्ह केला. हो सर. सेव्ह केल्यानंतर तुमची जी फी साठी यायला पाहिजे ती तर इथं येत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. हं? तुमच्याकडे रिझल्ट वगैरे पेंडिंग वगैरे आहे का? हा रिझल्ट पेंडिंग आहे का तुमचा? नाही सर. निकाल तुम्हाला फेल असा मिळालाय? होय. ठीक आहे, तुम्ही थोड्या यांना ट्राय करा. मी नंतर तुमचं केस पण बघेन. हं? ओके चालेल सर. आता कुणाला काही शंका आहे का? अजून कुणाचा एखादा फॉर्म ट्राय करूया का आपण? कोणी तयार आहे का ईमेल ऍड्रेस द्यायला? सर माझा घ्या मग. हा ठीक आहे. मला व्हॉट्सअपला तुम्ही ईमेल ऍड्रेस पाठवा तुमचा. ओके चालेल. एक डेमो दाखवतो, म्हणजे यांच्या याच्यामध्ये तो फॉर्म दिसेल आपल्याला. ते आहे मॅडमकडे नाही. त्यांनी ईमेल ऍड्रेस आपल्याला दिलाय, तो आपण ईमेल ऍड्रेस टाकतोय. हा पासवर्ड मला हे करा, व्हॉट्सअप करा. केलाय सर ऑलरेडी. ओके. कॅपिटल आहे ना एन? हो हो कॅपिटल आहे. तर तुम्ही हे केलं. आता मी त्यांनी दिलेला ईमेल ऍड्रेस आणि त्यांनी दिलेला पासवर्ड हा तिथं टाकलेला आहे आणि लॉग इन करेन. हा तुमचा जो ईमेल ऍड्रेस आहे त्याचा जो पासवर्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून तो पासवर्ड मिळवू शकता, तयार करू शकता नवीन पासवर्ड. ठीक आहे. आता आपण या लॉग इन करूया. लॉग इन केलं. इथं तुम्हाला हे सगळे टॅब दिसत आहेत. ठीक आहे. इथं आल्यानंतर एक्झाम फॉर्मला यायचंय. एक्झाम फॉर्मला आल्यानंतर इथं एडिटला क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला तुमचे राहिलेले पेपर दिसतात. यांचे 3 पेपर राहिलेले आहेत, बरोबर? तर त्याच्यावर येऊन इथं सेव्ह म्हणून क्लिक करायचंय. सेव्ह एक्झाम फॉर्म झालं. एक्झाम फॉर्म सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येतो. तो आल्यानंतर फीच्या कॉलमला जायचं. फी मध्ये आणि इथं पे फी ऑनलाईन असं दिसेल, जे त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत नव्हतं. तर यांच्या याच्यामध्ये आपल्याला ते क्लिअर इथं दिसतं. हे बघा, एक्झाम फी मार्च 2024 ची परीक्षा आहे तुमची, बरोबर? तर त्याच्यामध्ये सेकंड सेमिस्टर असं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. तर त्यामध्ये येऊन तुम्ही आता इथं पे फी ऑनलाईन असं म्हणायचं. आता याच्यावर तुम्ही समजा क्लिक केलं की मेक पेमेंट ऑनलाईन असं तुम्हाला ऑप्शन येईल. आणि मागच्या वेळी जसं तुम्ही युपीआयच्या माध्यमातून फी भरली होती तशी तुम्हाला इथून फी भरता येईल. ती फी भरली की काय करायचं, इथं रिपोर्ट्सवर जायचं. म्हणजे फी भरली की पहिल्यांदा इथं हे जे लाल रंगाचं आहे पे फी ऑनलाईन, त्याऐवजी काय येईल, प्रिंट रिसिप्ट असं येईल. इथं ग्रीन कलरचं होईल, प्रिंट रिसिप्ट असं त्याच्यामध्ये येईल. आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला की रिपोर्ट्स जे आहेत, रिपोर्ट्सवर जाऊन तुम्हाला इथं तुमचा एक्झाम फॉर्म जो आहे तो डाउनलोड करता येईल. इथं परत एक्झाम फॉर्म म्हणून तुमचा तो जो फॉर्म आहे आता सेमिस्टर 2चा तो तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काही
हे आहेत का, म्हणजे काही शंका आहेत का या बाबतीत? सांगा बरं. झालं क्लिअर सगळ्यांना? नाही सर. हो सर. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी आता हो मग सर. तुम्हाला मी सांगितलंय हा बोला. बोला. काल मीटिंग आहे ना, त्याचा आपण परत सांगतो, ज्यांचे सेमिस्टर 1 चे सगळे विषय क्लिअर आहेत त्यांचे फॉर्म कॉलेज मधून भरले जातील. त्यांनी फॉर्म भरायची आवश्यकता नाही. हा, ज्यांचे सेमिस्टर 1 चे विषय राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या सेमिस्टर 1 च्या विषयांचा एक्झाम फॉर्म हा स्वतः भरायचा आहे, जो मी दाखवलेला आहे त्या पोर्टलवर जाऊन त्याची फी भरायची, तो फॉर्म प्रिंट करायचा, त्या फॉर्मला तुमचा मागच्या सेमिस्टरचा निकाल जोडायचा, फेल असलेला निकाल, आणि फॉर्म फॉर्म एक्झाम फॉर्म, फेल असलेला निकाल आणि परीक्षा फी ही पावती, एवढ्या 3 गोष्टी तुम्ही त्यासोबत घ्यायच्या आणि 7 तारखेच्या आत आपल्या स्टडी सेंटरवर जमा करायच्या. हा, ईमेल ऍड्रेस जो तुम्ही फॉर्म भरताना वापरला होता तो तुम्ही ऑनलाईन पोर्टलला वापरायचा. तो ईमेल ऍड्रेस टाकून तुम्हाला जर पासवर्ड माहित नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करून त्या ईमेल ऍड्रेसचा नवीन पासवर्ड तयार करायचा आणि तो वापरू शकता तुम्ही. ही एक गोष्ट झाली. काही लोकांनी चुकीचा ईमेल ऍड्रेस टाकलेला असेल किंवा काही असं झालं असेल तर त्यांनी आपल्या स्टडी सेंटरशी कॉन्टॅक्ट करायचा आणि तुमचा जो ईमेल ऍड्रेस आहे तो कॉलेजच्या माध्यमातून अपडेट करून घ्यायचा. कॉलेज त्यांच्याकडे एक लॉग इन असतं, त्यातले ते अपडेट करून तुम्हाला देतात. त्याच्यात काही इश्यू येत नाही. ठीक आहे, एवढ्या गोष्टी करा आणि 7 तारखेच्या आत हे सगळे फॉर्म, जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांनी आपले फॉर्म भरून आपल्या कॉलेजवर सगळे डॉक्युमेंट जे आहेत, फॉर्म, फीचे पावती आणि रिझल्ट, या 3 गोष्टी नेऊन आपल्या कॉलेजवर जमा करायच्या. आता माझ्या मते हे सगळं व्यवस्थित मी क्लिअर करून सांगितलेलं आहे. मला वाटत नाही काही शिल्लक राहिलेलं आहे. हा, तर त्यामुळं तुमच्या काही शंका नसतील असं मी आता गृहीत धरतो आणि आपण थांबूया. चालेल ना? हॅलो सर, एक हा, सेकंड. बोला. सेक्शनची बुक अवेलेबल आहेत का? मी परवा नीट कॉन्टॅक्ट सेशन घेतलंय त्यावेळी पण मी सांगितलंय सगळी हो पुस्तकं अवेलेबल आहेत आपली. हो सर. हा आम्हाला हॅलो सर. मिळाले नाहीत अजून, आम्ही सांगितले सर येतो म्हणाले. हा, ठीक आहे. राधिका फर्स्ट तुमचा काय सेमचे प्रॉब्लेम होता? फर्स्ट सेमचेच काय तेवढे नाही. एम चे दिलेत, सेकंड सेमचे राहिलेत सर. बरं, घ्या त्यांच्याकडनं. आपली का? अभ्यास मला केंद्र पण भेटले ना. एक मी हॅलो दाखवून हॅलो. विचारतो, तुम्ही मला सांगा. राधिका तुमचा काय प्रॉब्लेम होता? काय नाही, फक्त एवढंच विचारायचं होतं की आपली आता सेकंडची एक्झाम कधी असणार? मार्च एप्रिल मध्ये? एप्रिल आपण सांगितलंय मागच्या कॉन्टॅक्ट सेशन घेतलं. रेकॉर्डिंग बघत चला. आपण जे ग्रुपवर टाकलेलं असतं ना रेकॉर्डिंग, ते हा बघायचं. हा तुमच्यासाठीच रेकॉर्डिंग केलेलं असतं. ज्या लोकांना जॉईन व्हायला जमलं नाही ना त्यासाठीच हा. आपण ते रेकॉर्डिंग करतो. बरोबर की नाही? मग ते बघायला पाहिजे. बर त्यात दिल्याच सूचना. हम्म? बर ठीक आहे. हा, अनिल हा बोला. अभ्यास केंद्रावर गेलो होतो पुस्तकं आणाय, तर त्यांनी बर सांगितले की फॉर्म भरून झाल्याशिवाय पुस्तकं भेटणार नाहीत. बर, फॉर्म भरा लवकर. तुमचं राहिलं का फॉर्म भरायचा? नाही, मी ऑल क्लिअर आहे. माझा फॉर्म बर ते रिपीटरचे भरल्याशिवाय भरता येणार नाही म्हणजे. बर, 7 तारखेनंतर विचारा त्यांना. ठीक आहे. कुठलं कॉलेज आहे? ठीक. कराड शिक्षण मर्ज. एसजीएम. नाही, शिक्षण मर्ज बापू. बर, हा. आता वैशाली तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सर मला पण भेटले नाहीत सेकंड सेमचे पुस्तक. पुस्तकं अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मिळतील. ठीक आहे. हा चालेल. थांबूया मग आता आपण. हो सर. ठीक. हं? चालेल. ठीक आहे, मग मी बंद करतोय आणि परत समजा एखादं आपण ओरिएंटेशन घ्यायला लागलं तर आपण घेऊया. हा, थँक्यू. तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.